उज्ज्वल निकमांनी ठाकरेंना लढण्याचा मार्ग दाखवला। राज्याच्या राजकारणालाच नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा निकाल काल विधानसभा अध्यक्षाने दिला। यामध्ये शिवसेनेची 2018ची घटनाच त्यांनी मान्य न करता 1999ची निवडणूक आयोगाने दिलेली घटना मान्य असल्याचे सांगत पुढचा निकाल दिला। यामुळे थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखाच्या अस्तित्वासह पक्षप्रतोद आणि इतर गोष्टींवर निकाल देणे सोपे झाले आणि संपूर्ण निकाल ठाकरे गटाच्या विरोधात गेला। आता ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात या विरोधात दाद मागण्याची तयारी करत आहे। अशावेळी ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी नार्वेकरांच्या निकालाविरोधात लढण्यासाठी मार्ग दाखवलेला आहे। नार्वेकरांनी भरत गोगोलेंची पक्षप्रतोद म्हणून निवड वैध ठरवली आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाने गोगोलेंची निवड अवैध ठरवली होती। तसेच नार्वेकरांनी दोन्ही व्हीप ग्राह्य धरले आहेत। याचमुळे दोन्ही बाजूंचे आमदार अपात्र ठरले नाहीत असे दिसतंय। दोन्ही व्हीप ग्राह्य धरण्याला आधार काय असे सांगताना निकमांनी सर्वोच्च न्यायालयात गोगोलेंच्या मुद्द्यावरून भक्कमपणे बाजू मांडता येईल असे म्हटलेलं आहे। व्हीपचा मुद्दा ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनाला आणून द्यावा लागेल। सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने निकालात प्रतोद पदाबद्दल महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं होतं। अध्यक्षांनी त्या निर्णयाला हरताळ फासलंय का हे तपासावं लागेल असे निकम म्हणाले। पक्षप्रमुख ही संकल्पनाच घटनेत नाही हे अध्यक्षांनी विधान केले। त्यासाठी त्यांनी कुठल्या गोष्टीचा आधार घेतला आहे? आधार नसल्यास ते ठाकरे गटाला सिद्ध करावे लागेल असे निकम म्हणाले। सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।